पल्ले, अय पल्ले, कुठल्या विचारात असतेस? परीक्षा जवळ यायला लागल्यात माहिती ना तुला? ओ पूजा मॅडम, तिने अभ्यास जरी नाही केला ना तरी 90% पाडते. एवढी हुशार आहे तिला. ए अक्षय, तुला विचारलंय का मी? तू कशाला मध्ये मध्ये करतेस? मी काय मध्ये केलं? अय मी तिच्या भविष्यासाठी सांगते ना, तिचं ना लक्ष आजकाल दुसरीकडेच असते. असू दे की मग, तुला काय होतंय? तुझा अभ्यास कर ना. ए माझं मी बघतेच आहे, तुझं बघ ना, तू पास होतेस का ते. गप्पा रे, भांडू नका. सांग की तिला मग. अगं ऐका की, माझं एक काम राहिले, मी येऊ का करून? बरं बरं चालतंय, करू नये काम. कुणाला आज उशीर केलाय? आम्ही दररोज ह्याच टायमिंगला जातो. ते तुम्हीच उशीर केला आज, हाय नाही कुणाला? हो, आम्ही दररोज ह्याच टायमिंगला येतो. तूच उशीर आली आहे. हा का? मी पण येऊ का तुमच्या सोबत शाळेत? हा चालेल. चला मग. अभ्यास वगैरे करतोयस ना? हा चाललाय चांगलाच. परीक्षेची तयारी केलीस? हा चालू आहे, पण अगं लक्षच लागत नाही आजकाल. काय झालं लक्ष न लागायला? नाही तसं काय, पण आहे एक कारण. काय आहे कारण? आता हिला कसं सांगू की तूच आहे म्हणून? याचं न लक्ष लागण्याचं कारण मी तर नसेल ना? नाही, तसं काय नसेल. नाही काय, चालू आहे अभ्यास आणि तयारी पण चालू आहे. चांगला कर. लास्ट टाइम पण तुझे मार्क्स कमी आले. तुझ्यासारखं कोणी एवढं हुशार नसतं ना. तू पण जर अभ्यास केला असतास तर तू पण हुशार झाला असतास. एवढं सोपं आहे वय? तुला जर अभ्यास होत नसेल तर तू माझ्या घरी येऊ शकतोस. आपण एकत्र अभ्यास करू. नाही नाही, नको नको, तुमच्या वस्तीवर आलेलं नाही चालत. तुझ्या घरी नकोच बाबा. अरे कशाला भेटतोयस, मी आहे की. नाही तरी नको. मग मी तुझ्या घरी येऊ अभ्यासाला? माझ्या घरी? तिथे तर नकोच बाबा, तिथे तर माझी वाटच लागेल मग. मग आपण मंदिरात भेटूया अभ्यासासाठी. चालेल. हा चालेल तिथं. आणि मी आणि चिंग्याला पण घेऊन येतो मी सोबत. कुणाला एक विचारू?
हा विचार ना. तुला खायला काय आवडतं? खायला नाही तसं काय. असेल की. जसं बघ मला जिलेबी खूप आवडते. तसं तर मला गुलाबजाम आवडतात, पण आई गेल्यापासून घरी कधी बनलंच नाही. हा का? सॉरी. चल जाऊ आपण. म्हणजे बघा हे कुंडल्या पल्लवी वहिनीला लय चिटकाय लागला. ह्या लायकी विसरलाय वाटतं. ह्या लायकीत दाखवलीच पाहिजे. रस्त्यात उभा राहिलाय सा. तुमचा काय बाजार रस्ता आहे बे? बाजूला. भैया काय करता तुम्ही? अहो भविष्यातलं गिरायक ते गिरायक, जरा नीट बोला, म्हणजे प्रेमानं बोला, प्रेमानं. ए बाळा, जरा बाजूला होतोस का रे? अंधारासारखं मध्ये उभा राहिलायस. तुमच्या बाचा रस्ता आहे का? मध्ये उभा राहिलायस तर बाजूला थांबा बघू. बस. हे काय बाबा बिब्या. राहू दे, जाऊ दे, तुझी इच्छा नसेल. भैया मला नाही करायचंय. दुकान 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 म्हणायचं म्हणायचं काय? कर बाबा, काय झालं? अहो भैया 5-5 रुपयाने काय विकणार आहे? भेटते आटानं, आणि त्यात पण निम्म तुम्हीच खाताय. अरे मायकेला, कसं आहे माहिती का, आपल्याला ग्राहकाला माल द्यायच्या आधी तो टेस्ट केला पाहिजे, कारण आपल्याला आपला माल क्वालिटी द्यायचा आहे का नाही? अहो भैया असं कसं मोठं व्हायचं आपण? आपण कधी मोठं होणार? अहो भैया आपण असं काहीतरी डेअरिंग केलं पाहिजे तुमच्यासारखं, म्हणजे 2 नंबर. 2 नंबर? हा. अहो भैया 2 नंबर मध्ये बसून पैसा मिळतो, बसून. फक्त डेअरिंग बाज करायला लागती तुमच्यासारखं, आणि तुम्ही तर डेअरिंग बाज हायसाच की. होईल लागा, खरं बोलतोस. काय करूया? भैया मी काय म्हणतोय, आपण दारू विका का दारू? दारू विकायला? दारू विकत गेला पैसा आहेत का? अरे चॉपसी, सकाळी येताना काय कॉम्प्लॅन पिलता का रे? नाही म्हणजे तुझी उंची तर काय वाढली नाही, पण तुझी बुद्धी मात्र वाढली आहे. भैया मी काय म्हणतोय, आपण लहान मुलांना किडनॅप करूया को, आणि त्यांच्या किडनॅप विकूया, आणि 1 किडनी 1.5 लाखाला आहे. पैसाच पैसा. आईशो. अरे मायकल, असे जीव घेण्याचे धंदे सांगू नकोस. असं काहीतरी धंदा सांग ज्यातून कोणाचा जीव गेला नाही पाहिजे आणि आपल्याला पैसे जास्त भेटले पाहिजे. भैया आपण चंदन विकूया को. अरे मायकला, आपल्या गावातल्या बायका झाड असं जरा वाळकं दिसलं त्यात 1 लाकूड पण ठेवत नाहीत रे. आणि तुला चंदन भेटणार आहे होय? भैया गांजा विकू का गांजा? एका रात्रीत श्रीमंत. अहो ही गाडी काय मोठी गाडी असते, मोठी.
हा? अरे काय सुकलेल्या झाडाचा पाला. अरे मला वाटलं का पांढरी पावडर बिवडर असेल. हो भैया त्या पावडरला ड्रग्स म्हणते ती. हा गांजा आहे गांजा. वाळक्या झाडापासून बनवते ती. म्हणजे सुकलेल्या झाडाचा पाला पण गांजा म्हणून विकू शकते. भैया नाही, म्हणजे एक स्पेशल झाड असतं आणि कुठं पण लावत नाही ती आणि बेकायदेशीर आहे. यात जर अडकलं डायरेक्ट पोलिटिशियनच मग. अच्छा, म्हणजे ह्यात गावल्यावर पोलिसांचा विषय होय. भैया अडकाडकीचा किमान आहेत ना. अरे चॉपसे कशाला भीतीस, मी आहे की. बर ही काय करायचं याचं? मारायचं कसा? ही बघा कागदाची फुकणी. यो माल घ्यायचा, यात भरायचं, गोल गुंडळायचं आणि बर 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 चला चला इक्या चला 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 चला. Boys, let's go. आपण करोडपती होणार करोडपती. त्यासाठी ना आपल्याला गिरायक हुडकलं पाहिजे. पैसा आला का नाही मला सायकल घ्यायची. अरे चॉपसी सायकल बिकल नाही, डायरेक्ट 4 व्हीलर, ती पण ब्लॅक फॉर्च्युनर, तिघांसाठी खास. यासाठी पण गिरायक पाहिजे का नको? गिरायक हे काय आप्पा आहेत की. आप्पा आशीर्वाद. आप्पा आशीर्वाद. खाली वाग की जरा, खाली वाग थोडसा. आशीर्वाद आशीर्वाद. बर बर. आप्पा मारायचे आहेत तुमच्या सोबत गप्पा, मारू शकतो का? मार. हा बर. आप्पा तुमच्या या गावच्या सुपुत्रांनी नवीन धंदा चालू केलाय. काय नवीन धंदा? काय चालू केलाय तू असा? मालाचा माल. मालाचा? काय माल आहे? अहो आपला माल तसलावाला माल नाही, आपला कमाल आहे कमाल. डायरेक्ट धागात गोळी. डायरेक्ट ढगात गोळी? अरे असला कसला तुझा माल आहे? गांजा. ओ आप्पा माल घ्यायचा नाही तर मारता कशाला? पैसे नाही म्हणून सांगा की. हा जातो की आमचा मी पुढे. हो हो आप्पा. अरे तुझ्याकडे पैसे नाही म्हणून सांग की र. नाही तुला मालिकत आमचा. जातो पुढे. मारा बिलाच काय काढले? तुझ्यावर आता कंप्लेंट घालतो. पोलीस स्टेशनला जाऊन तुला पिंजऱ्यात टाकतोय बघ आता. आप्पा जा. नाही काय चमाला माल आला सांगायला. भैया पोलीस. अरे पोलीस गप्पीज यार. नो फिअर. नाही भेट कोणा बापाला. डोंट फॉरगेट गप्पी इज माय नेम. करतो सगळ्यांचा गेम. जायला ओ भैया केलं का नाही गिरायक? दरवाज प्रोफेशनल बोलत जाऊ. गावडून कुठं बोलताय? होय भैया तुम्ही लस गावंडर बोलताय. थोडं इंग्लिश बोलत जावा, म्हणजे कसं प्रोफेशनल. माणसं आपले विश्वास ठेवले पाहिजे ती. आणि तुम्हाला तर इंग्लिश येतेच की. मला इंग्लिश येते, गावाला कुठे इंग्लिश येते? तरी पण बोला. माचीच आहे ना ना माचीस ठेवला आम्ही काय बिडे फुकाय? माचीस आहे का? जा तिकडे मा कोणाला बी माचीस मागताय. जा जा तिकडे पुढे मा कोणाला पण. रांडायचे. अहो भैया कस्टमर तर आपले ते गिरायक होते. गिरायक. हा मिस्टर थानाजी. हॅलो कम हियर.
What is this in your hand? सिगरेट. Oh. सिगरेट का फेकले जरा अंड्याच्या. No, Randacha. My name is Guppy. देऊ का तुम्हाला एक पप्पी? सिगरेट आणून दे आधी माझी. Boys, लक्ष. Product, please. अरे हो, Amir Khan of cigarette. बारे आहे की. Yes. अरे वा, काय नाव आहे रे याचं? Shanghai. झेंगा. झेंगा Yes. बारे आहे का? मस्त. एकच क्रश. डायरेक्ट ढगा. डायरेक्ट. Yeah. माझीच. माचीस. अरे हो, हा? चॉपसी. आजकाल हुशार झालायस. माचीस कुठं आली? भाई आपला किस्सा जरी बारका असला आपल्याकडे खजिना लय मोठा आहे. Okay. Good, good. Take. This is herbal cigarettes made from palopatsa of Monaspati. And this is not India, not India. Direct American. Gamunga. मेलं का काय? माहिती आहे जाऊ भैया दडदड झाले. दुसऱ्या बाजूला बघ की. आओ भैया ह्या बाजूला पण होऊन झाले. ते मुका देऊन श्वास दे की मुका देऊन. भैया नको नको नको. अहो ते दडदड होईना आणि मुका कुठे देत आहे? मला वाटतं तानानं मेलं. थंडी गारट्याचं गावात. अरे उतर की बाबा, अजून अर्ध गाव राहिले आणायचे. चापटीन जायत नाही. हे म्हणजे व्यवस्थित कर बाबा ती. शपथ लागला शॉर्ट झाला की रे. तुम्हाला सांगत होतो ना असलं काय करा. आता गडबड झाली नाही तर कुठं आयडिया दिल्या का बसा. गावावर की माणसाला का पाट 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 गोळा लागली सगळी लागा. आपल्या नियोजन ओके मध्ये करायचं माहिती ना तुला. कसं आली तुझं खालच्या गोष्टीची खेबड्या तोंडाची.
ए काय म्हणलास रे? काय म्हणलं म्हणजे ऐकलं नाही तू? ऐकलं की काय चाललं होतं रे खालच्या वस्तीचं वरच्या वस्तीचं? अरे मग कसं राहिलंय तोंड काय करायचं तुम्ही? ए कशाला आला इकडे? हे बघ नानांचं आमचं संबंध लय चांगलं होतं म्हणून ही पोरं गोळा करून घेऊन आलोय. आता कशाला येते तुमची काही थोबडं बघाय? काय म्हणला काय म्हणला काय मी काय आता तू दंगा करायला चेष्टा मस्ती करायच नाही सांगतो तुला बघ. आणि तुला माहित आहे ना मास्टरला पवायला दाद्याला चकवायचं नाही कोणी. ए काय लावलेस माशाला पोहायला दाद्याला जाटलीनदार? अरे काय म्हणतो तुझ्या मला जाटलेंदार बाबा आता तुला काय बोलायचं नाही बघायचं आल्या तुला सांगतोय मैता पैसे आहे म्हणून का पाय नाही तुला माहिती आहे ना मग. काय खातोस रे? हो बोला अरे जरा लाजा की जरा लगा मैतीला आणलेलं खोबरं खातेस मी. आजपर्यंत लगा मी माड्यावर लोणी खाणारे माणसं बघितले. पहिलाच माणूस बघितला माड्यावर खोबरं खाणारा. किस्त लुटणार लगा गावाला. काय लुटलंय बाबा? खोबरं आमचं, शिर्डी आमची, मड आमचं, वस्ती आमची. तुझं काय नक्की बॅड करायला तिकडे? माझा काय संबंध? बघायचंय का तुला? हा बघायचंय बघायचंय बघायचं बघायचंय का? बघायचंय जाऊया घराला. बघायचं तुला? बघायचं. ए जाटलीनदार अरे हाय तुम्ही जाटलेंदार आपणच होणार भावी आमदार. बघायचं का तुला? तुला बघायचंय का? अरे वागलंय खतरनाक आहे. तुला बघायचं माझं काय ह्यो काय करणार माहिती आहे तुला? कान पडदे येणार आहे तुला. काय म्हणतोय तुम्हाला? काय म्हणतो माझी? काय म्हणतो नीट राहायचा हिस्सा बघ. तू पण नीट अरे काय काय लावलं रे? हा गाळा भेट घ्यायला ही काय लगीन आहे का? चाललंय काय तिथं? प्रसंग कुठला काढलाय तुम्हाला कळत नाही रे? चल तिकडे तर माग चल त्या बाजूला तर तू माग चल माग चल. नेट बांध रे. नाना येऊ का? पांडे जाऊ क्या? ओय काय सबस्क्राईब नाही केलं अजून? अहो दाबा की तेवढं सबस्क्राईबचं बटन. दाबा की राव. काय अहो तुमच्यासाठी एवढं सगळं करतोय तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं होत नाही राव सबस्क्राईबचं. दाबा की. हा दाबा काय अहो सबस्क्राईब करा मंडळी. आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतोय फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला काही नाही करायचं, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेवढी लोक सबस्क्राईब करतील तेवढं जास्त आम्हाला प्रोत्साहन भेटेल अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवायला. हा व्हिडिओ तुम्ही पुढे बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बरं झालं गेलं, चांगलंच नव्हतं म्हातारं किरकिऱ्या बोड्याचं. रडू नको, तोंडाने बोल. चांगलं होतं ग. तोंडाने बोल, रडू नको. जायला नाना बिना नसतं ना कापला असं तोडला असं झाला असतो गुन्हेगार. ए चिक्या अरे गप ना, इथं काय चाललंय? तू काय कापाकापीची भाषा करतोय? म्हाताऱ्या सगळं गेलं म्हाताऱ्या. ए रित्या अरे तुझं काय चालू आहे? काय चालू? अरे इथं परिस्थिती काय, तुझं काय चालू आहे? सही बघ की लागा, रडताना पण कसली भारी दिसते. त्याचा काय फायदा नाही. तुला मित्र म्हणून एक सल्ला देऊ का? अरे आपल्याला कळायला पाहिजे परिस्थिती काय चालली, आपण काय करायचं. अरे प्रेमात एवढं बी आंधळ व्हायचं नसतं रे. रित्या मला एक सांग, तुला ती आवडते का रे? होय गेला. मग 100% तिला पण तू आवडत असणार. ए गपकी, इथं काय चालू आहे? आमचं महत्वाचं डिस्कशन चालू आहे.
ए ताना नाना दिला अशी फन्ना नाना, कळलं ना? गप्पच. हा तर मी काय म्हणतो, आता परिस्थिती एक नंबर आहे, सगळं गाव इथं रडते, तुला एक नंबर चान्स आहे प्रपोज मारायला. काय असं कसं मैताला प्रपोज मारू? अरे मैताला नाही, सईला प्रपोज मारायचा आहे. असं कसं? असं कसं मी सांगतो ते करणार का तू? बघा हे बारक्या इकडे ये. मी काय म्हणतो, एक काम आहे, करणार का? मी करायचं बाचं नाव करावे. लगा छोटच काम आहे, लगा कर की लागा, तुला चॉकलेट देतो. बर काय काम आहे सांग? ते बघ ती पोरगी दिसते का? जी कमी रडते ती का जास्त रडते ती? कमी रडते ती. बर तिचं काय? थांबा आलोच मी. हे बघ चिठ्ठी आहे का नाही, तिला नेऊन द्यायची. सांग जी कमी रडते ती का जास्त रडते ती? जास्त रडते ती. हा तिला नेऊन दे. हा त्या जा जा तिच्या माग. बस का भाऊ, तुझं कामच झालं आज. थँक्यू लगा. वेलकम. अरे जा पळत जा. काय चिकी आहे, कसं आहे, केलं का नाही काम आपण? आपण पहिल्यापासूनच हुशार आहे, तुला तर माहिती आहे. अरे गप ना, काय एवढं ताना नाना करायला लागलाय? कुठं आपल्या वस्तीवली गेले तेव्हा? अरे आपल्या वस्तीतले काय आणि यांच्या वस्तीतले काय? नाही अगं सई आली सवय तू? आली की तुझ्या सुधार की वेरे पोरीची चिट्ट्या देतेस वेरे. अल्ला का जरा लाज त्या पोरगीचा आज जमेला आणि तिला चिट्ट्या देतेस वेरे. कुठं तुझ्या तर चिट्ट्या देतेस? तिला नव्हती द्यायची. कुणाला तर दिलीसच नव्हता, दिलीसच नव्हता, दिलीसच नव्हता. अगं पण तो पप्प्या. त्याचं काय पप्प्याचं काय? पप्प्या सांगल उद्या बोया सांगल गावाचं शेण खात फिरतो उद्या. बरं खाणार आहेस? अरे का सगळ्या गावाला सुधरवायला बसली मी आणि तुझं असलं शेण खातेस रे. सॉरी. वागच परत कॉपतीच बघ तुला. तुझी ना अशी नाही जिरणार, सगळ्या गावाला बोलवती बघ. नको. बोकडा जरा सुधार कावळ्या, मरशील माझ्या हात. काय झालं? त्रास दिसतोय का? काय आले? काय म्हणतोय तू? काय करतेस दाद्या? सोड त्याला, असं काय नाही. ते आपली पिलं आहे की नाही, तिच्या वर्गात आहे ना यो, मग तिच्या आज मैत्रिणी येणार आहेत, मग त्यांना न्यायला पाठवत होती ह्याला. दुसरं काय तुला बोलला का त्यो? अरे नाही रे दाद्या. बघा खालच्या वस्तीवचा आहे, नीट माणसाकडे राहायचं सांगतोय. हा ऐकून तरी घे, चांगलं पोरग आहे रे ते, म्हणून पाठवत होती त्याला. तुला काही तू बोलला नाही ना वाईट? नाही अजिबात नाही. मग मी मारलं नसतं त्याला. बघाय आपली बहीण आहे ती, हा डोक्यात ठेवायचं, नाहीतर मग असू दे. सई पडदिशी घरला चल. होय आलो. ए जरा न्यायला पोरीसने सुधार कावळ्या, नाही तर मरशील माझ्या हातात ना तुझ्या. तर मस्तीच्या कसा गेलास रे मला बस रे त्या.
अरे त्या झालं का नाही मग काम हा आपल्या आयडियात लय भारी होते लगा गोडा लागला ना ना काय गेलं झाला ना तर शॉट भैया तुम्हाला सांगत होतो ना असलं काय करायला नको आता आलं नांगलट आपल्या बेनवाड्या तूच तर आयडिया दिलीस की वय वय तुझीच आयडिया होती असली माझं काय नाही तुम्हीच दिली त्या आयडिया भैया सुईदोर आणू कशाला फाटली ना तुमची भैया फाटल्या बघू माझं लग्न कसं भैया माझं पण लग्न झालं नाही तुला कुठे लगेच झालंय अजून अहो भैया तुम्हाला कोण पण पटेल किंवा मला कोण भैया स्माइल करा अहो नीट करा की अहो नीट करा की आता कशी हिरो दिसताय इथं काय चाललंय नानासोबत आपल्याला झोपवतील तुला कळतं का नाही काय घुसलं का ना आता 2 नंबर करशील का परत ए मायक्या तू माझा फंटर आहेस का नाही माझा जिगरी आहेस का नाही माझा राईट हँड आहेस का नाही मग आता पोलीस येतील गुन्हा पडेल तेवढा गुन्हा तुझ्या अंगा ओढून घे केला का नाही भैया आयडिया दिलीस का नाही नाही बसा दगड फोडत जेल मध्ये गांजा गांजा तुमच्या आईच्या झिंजा पुण्याला धाडतो ना पैका तरी ठेवायचा रे मला दाद्या बोल की वातावरणला लय शांत वाटायला लागले आता मतदानाचं पैसे कोण घ्यायचं मला द्यायचं माणूस मेलाय म्हणलं शाद नाही काय बँड बाजा वाजवू दे का काही नाही रिबडेस काही रेमडे तर माणूस मेलाय मेलाय त्यात तुझा काय फायदा खेळायला काय अचानक मेलेल्या माणसात काय फायदा घ्यायचा अरे सोनं तर कुठं ठेवलं होतं सांगायचं मी पुन्हा गेली असती का नाही माणूस अचानक मेलाय म्हणून तर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे ते कसं ते कसं इकडे ए हुई ना बात मेरे भाई 2 मिनिट थांब आमच्या नानाच्या कानावर निघते विषय म्हाताऱ्या का रे गेलास मला सोडून जायचं होतं तर माझं नाव जमीन जुमला अरे गाडी तर करायची एखादी मेलाच मी तसाच अरे प्रॉपर्टीचं कागद तरी सांगायचं कुठं होतं आधीच आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी ती बी विनासायचं गेला काय ही म्हातारी
मेली तुम्हाला काय वाटते का नाही? आता काय वाटायचं, आता गेलं की मरून ती. हो ना, नाही पण ती म्हातारी चांगलं हट्टे कट्टे होतं. मरला असं वाटत होतं का सांगा बरं? गेलंय आता काय करतोस? नाना अरे नानाला काय सांगायला लागले? तर मेलंय का त्याला कोणी मारलंय तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. नाही. मग एक काम करा की तुम्ही काय असं काम करा. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय करूया माहिती आहे का? म्हणजे प्रत्येक गावागावातल्या माणसाला वाटेल हे सरपंच एका एका मतदाराचं किती काळजी करतोय. बरोबर आहे की, म्हणून तर आहे ना उभा इथं आता. परत आपल्याला अजून सरपंच आपल्यालाच व्हायचं आहे. हा बरोबर. काम करूया आपण. आपण आहे की नाही पोलिसांनी फोन करून इकडे बोलून घेऊया देशमुख साहेबाला. बर. आणि विषय करून टाका नाही ते काय करतो मी फोन देशमुख साहेबाला. आणि काय करा माहिती पोलीस आले की जरा ड्रामा करा. नाही ते ड्रामा तर रोजचाच आहे की आता. ती आता मला शिकवतो. आणि ती तरी तुम्हाला जमत नसले तरी आपण आहेच ना. मग आपण आहेच ना तरी पण. चला लावतो मी. लावतो देशमुख साहेबाला. जा. बोलवते पोलीस. उठ की रे. ना पोलीस गाडी आली. या साहेब या साहेब. या साहेब. काय रे सम्राट, एवढ्या गडबडीने फोन काय केला होता? नानांचं अचानकच मयत झालं. काय तर गडबड वाटते म्हणून तुम्हाला फोन केला. बरं ठीक आहे. या व्यक्तीचं कोणाबरोबर दुश्मनी वगैरे काय? काय नाही, चांगला होता माणूस. कोणाची भांडण तांडण हात नाही बघा. त्याला व्यसन वगैरे काय? अजिबात नाही. खावा तर असं एन्जॉय म्हणून करायची. दारू बिरू असायची. त्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे का? आहे तसं पण आहे. तसं काय वाटत नाही हो. शिंदे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला तर असं वाटतं साहेब की काहीतरी विष बाधा झालेली आहे. ठीक आहे, मग असं करा, ॲम्ब्युलन्सला फोन लावा. ओके. त्यांना 1 तासाच्या आत पोस्टमार्टम करून प्रेतांच्या ताब्यात देऊ. कशाला ॲम्ब्युलन्स? दाद्या बॉडी उचल, टाक गाडीत माझ्या. जाऊ दे साहेब बरोबर. नाना उचला. ए पिले, अर्धा तास फक्त रोड कंट्रोल कर. आमच्या नानाने या नानाला पोस्टमार्टमला नाही लावले. फक्त अर्धा तास रोड कंट्रोल कर तू. जरा 2 मिनिट थांबतो. तू का मध्ये पडायला लागलाय? सर माझ्याकडे तू. नाही पोस्टमार्टम करायचंच आहे. तू तर नानाला उचल. त्या दोघाला जर तू चल. तू नानाला उचल. कुठे नानाला उचल. नाना उठ बाबा. नाही ना पाणी. पाण्यात नाही
तिथं आपण नाना कसा तिथं झाला रे तू कशाला पण झाला तिथं तू हा? सम्राट काय हे फुकटचा आमचा वेळ इतका वाया घालवला. शिंदे चला. चला साहेब. कशाला जिवंत झाला तोंड बंद कर. अरे मी म्हटलं वरच्या वरतीतलं एक मत्तनी झाला. तोंड बंद कर बाबा, तोंड बंद कर. ए ना काय झालेलं? काय ते रांडचं नाही का ते सकाळी बिडे म्हणून मला काय तर दिलं दुसरं वडायला. मला एकदम कसं तरच झालं, कायच कळना. कोण होतं रे नाना ते ढोलं नाही का गेंडा गेंडा त्यो. अरे तेव रेडा होता मी हा कुठायच्या कुठे